भारताची ही सगळी लष्करी मोहीम, वायुदलाची मोहीम यशस्वी होण्यामागे गुप्तहेरांच्या माहितीचा फार मोठा वाटा आहे। या गुप्तहेर माहितीच्या आधारे भारताला अचूक स्ट्राईक करता आले। NSA अजित डोवाल यांनी या मोहिमेचं नेतृत्व केलं होतं। नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर आहेत अजित डोवाल। गुप्तहेरांकडून अचूक टार्गेटची माहिती मिळाली, तिथे कोण असतात, तिथे काय चालतं याची अचूक माहिती असल्यामुळे भारतानं हे प्रिसिजन अटॅक्स म्हणजे अचूक लक्ष्यभेद फक्त जिथे गरजेचं आहे तिथेच लक्ष्यभेद केला आणि पाकिस्तानच्या लष्करी किंवा नागरी आस्थापना, निवासी केंद्र, संकुलं इथे कोणताही हल्ल्याचा त्यांची झळ पोचली नाही। या ऑपरेशन सिंदूरची इनसाइड स्टोरी काय आहे पाहूयात ग्राफिक्सद्वारे। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या नेतृत्वात आखलं गेलं हे ऑपरेशन सिंदूर। ऑपरेशन सिंदूर गुप्तहेरांच्या माहितीच्या आधारे आखण्यात आलं। टार्गेट्स ठरवण्यात आली। गुप्तहेरांच्या माहितीनंतर टार्गेटची निवड निश्चित करण्यात आली। चर्चेच्या दुसऱ्या फेरीत ही लक्ष्य अधिक निश्चित करण्यात आली। केवळ दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्याचं नियोजन होतं, त्यामुळे नागरी आस्थापना, पाकिस्तानी लष्कराच्या आस्थापनांना धक्का पोहोचला नाही। पंतप्रधानांच्या विश्वासातल्या केवळ मोजक्या अधिकाऱ्यांनाच या ऑपरेशनची माहिती होती। कंट्रोल रूम तयार करण्यात आली। तारीख आणि लक्ष्य निर्धारित करून भारताचं आक्रमण सुरू झालं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।